फिक्स होतं डोक्यामध्ये की आपल्याला करायचं तर स्पर्धा परीक्षा करायच्या. आणि 2015 साली एक ट्रेंड होता की 2-3 मोटिवेशनल स्पीचेसच्या क्लिप व्हायरल झालेल्या आणि सगळ्यांना त्यातनं असंच सांगायचे की तुला व्हायचं तर अधिकारीच व्हायचं. प्रयत्न माझे प्रामाणिक होते, पण माझे प्रयत्न दिशाहीन होते. कारण तेच रयत नव्हती. कदाचित रयत असते तेव्हा तर मी खरंच लवकर अधिकारी झाले असते. तुम्ही जितके एमपीएससी पासून लांब पळणार तितके एमपीएससी जोरात तुमच्या मागे धावत असते. त्यामुळे मी ठरवलं होतं की इथून आता काहीतरी घेऊनच जायचं. की लाखो अर्जुन आले आणि लाखो अर्जुन येतील, पण कृष्ण हा एकच होता आणि तो कायम एकच राहील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सरांसाठी. मगासपासून आपण बऱ्याच महिलांच्या कथा अशा ऐकल्या की घरून काहीतरी घडलं आणि त्याच जिद्दीतून पेटून उठून काहीतरी अभ्यास केला आणि पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. त्याचप्रमाणे सांगली भागामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आले पाहिजेत म्हणून प्रयत्न करणारे अजित कुमार पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. अजित कुमार पाटील सर, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद. मगाचपासून आपण अशा महिलांच्या कथा ऐकल्या की ज्या महिलांना घरून सपोर्ट मिळाला नाही आणि म्हणून त्या जिद्दीने पेटून उठल्या. अंगावर हळद लागली पण आयुष्य बॅकफुटला आलं. पण एक महिला अशी आहे की जिच्या यशामध्ये तिच्या नवऱ्याचाही तितकाच मोठा वाटा आहे, तिच्या माहेरकडच्या लोकांचाही तितकाच मोठा वाटा आहे आणि तिच्या सासरकडच्या मंडळींचाही तितकाच मोठा वाटा आहे. एका कवीने फार सुंदर म्हटलंय की आपण दोघांनी मिळून उठायचं, माझं तुझं फार न करता सारी कामं करायची. तू स्वयंपाक करत जा, मी धुणं भांडं करत जाईल. तू स्त्री असण्याचा समाज आव्हानात मध्ये मध्ये घुटमाडायचं नाही. सगळ्यांचाच असतो असं तसं आपल्याला देखील बबडी बबडी असणारच आहे. त्याचं आंघोळ धुणं पाणी मीच करणार, कारण वेळे तो तुझा नाही आपला आहे. तू सुई हो मी धागा होतो, मी धागा होतो तू सुई हो. चल पितृसत्तेच्या साड्या फाडून समतेची गोधडी शिवू. चल पितृसत्तेच्या साड्या फाडून समतेची गोधडी शिवू. मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. पोलीस उपनिरीक्षकपदी यांची निवड झालेली आहे उज्ज्वला गोळे सर यांना व्यासपीठावरती मी आमंत्रित करत आहे. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं. मी माझे पती रोहित लोंढे यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. सर्वप्रथम सर्वांना मी सादर नमस्कार करते. आज ज्यांच्यामुळे मी इथे उभी आहे, ज्यांनी आपला संपूर्ण जीवन प्रवास हा शिक्षणासाठी खर्च केला, अशा आदरणीय सावित्रीबाई फुले तसेच माझे आदर्श फुले शाहू आंबेडकर आणि अखंड हिंदुस्थानाची प्रेरणा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून मी माझे 2 शब्द आज सुरू करते. सर्वप्रथम मी रयत प्रबोधिनी परिवार तसेच येथे जमलेले गुणवंत विद्यार्थी व पालकवर्ग यांचे खूप आभार मानते की आपण माझ्या छोट्याशा यशाचा सन्मान केला आणि मला प्रोत्साहित केलं. त्याचबरोबर आमच्या पालकांचा सत्कार करण्यासाठी मी रयतचे विशेष आभार व्यक्त करते, कारण त्यांनी हे एमपीएससीचे संन्याशी सांभाळायचं काम केलं असं मला म्हणायला हरकत नाही. कारण आमच्या डोक्यामध्ये एकच असतं की आता माझं कसं होईल, मी कधी पास होतो आणि माझी आन्सर की कधी येते, माझी परीक्षा कधी होते. आम्ही ह्याच विचारांमध्ये आमचं आयुष्य व्यतीत करत असतो. आम्ही ना कुठल्या लग्न कार्याला जातो ना कुठल्या बर्थडे पार्टीला, आम्हालाच आमचं उमजत नाही. अशा लोकांना सांभाळायचं काम केलं ह्या पालकवर्गाने. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पालकवर्गासाठी. सर्वप्रथम माझी मी ओळख करून देते. माझं नाव सौभाग्यवती उज्ज्वला रोहित लोंढे. नुकतीच माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. मी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील रहिवासी आहे. थोडक्यात माझा एमपीएससीचा प्रवास मी तुमच्यासमोर ठेवू इच्छिते, कारण मला असं वाटतं की ज्या चुका माझ्या झाल्या त्या भावी अधिकारी जे मागे बसलेत त्यांच्या होऊ नये हे सांगण्याचं ते कारण आहे. 2015 साली माझं बीएससीमधनं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. फिक्स होतं डोक्यामध्ये की आपल्याला करायचं तर स्पर्धा परीक्षा करायच्या. आणि 2015 साली एक ट्रेंड होता की 2-3 मोटिवेशनल स्पीचेसच्या क्लिप व्हायरल झालेल्या आणि सगळ्यांना त्यातनं असंच सांगायचे की तुला व्हायचं तर अधिकारीच व्हायचं. मग पेपरमधले ॲड बघायचे आणि सगळे लोक पुण्यामध्ये नामवंत क्लासला ॲडमिशन घ्यायचे आणि तसा प्रवास सुरू व्हायचा. माझंही तसंच झालंय. मी एका पेपरची ॲड बघितली आणि पुण्यात एका नामवंत क्लासला मी ॲडमिशन घेतली. आयुष्याचे 6 महिने सक्सेसफुली बर्बाद केल्यानंतर मी एक गोष्ट लक्षात घेतली, कधीच क्लास लावायचा नाही. आणि
या गोष्टीशी खूप लोक सहमत होतील, कारण 2015 साली रयत नव्हती ना, त्यामुळे मी चुकले आणि त्यामुळे मला इतकं वेळ लागला इथपर्यंत यायला. तुमच्या सगळ्यांचा आवाज सांगतोय की रयतने आज आपल्यासाठी काय काम केलंय. त्याचबरोबर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जशी भारतामध्ये हडप्पा संस्कृती होती ना, तशी पुण्यामध्ये चहा, पोहे, अभ्यासिका, मसाला दूध या गोष्टींची संस्कृती होती तेव्हा. आणि मी सुद्धा हळूहळू या संस्कृतीचा भाग झाले. टाइमपास कधी होत गेला ना समजत नाही गेलं, आणि ही चूक मी माझी समजते. थोडंसं नंतर कळायला लागलं, पुण्याच्या झगमगाटामध्ये मी थोडीशी गुरफटत गेली, कारण मी गावाकडनं आली होती. आणि ही चूक खूप लोकांची होते, कारण आपण पुण्यामध्ये बसतो शनिवारवाडा बघत किंवा FC रोडला फिरत, त्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो. मित्रांनो, ती चूक मी केली ती तुम्ही करू नका. थोड्याच काळामध्ये मला माझं थोडंसं समजायला लागलं. त्यानंतर मी सिरियसली अभ्यास करायला सुरुवात केली. सुरुवातीचे 2 वर्ष मी UPSC केली, पण UPSCला माझ्यासारख्या होतकरू अधिकाऱ्यांची गरज नाही हे लक्षात आल्यानंतर मी MPSCचा अभ्यास सुरू केला. 2016 ते 20 मध्ये मी एकूण पुण्यात राहून 3 मुख्य परीक्षा दिल्या, परंतु मला अपयश येत गेलं. त्याचं कारण असं होतं मित्रांनो की प्रयत्न माझे प्रामाणिक होते, पण माझे प्रयत्न दिशाहीन होते. कारण तेच रयत नव्हती. कदाचित रयत असते तेव्हा तर मी खरंच लवकर अधिकारी झाले असते. त्यानंतर कोरोना काळ आला आणि माझं लग्न झालं, आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना अभ्यास करणं हे मला थोडंसं कठीण जात होतं. खूप वेळा वाटायचं की आता सगळं सोडून देऊ, नको झालं, आता बस झालं, नाही होत, आता ताकद संपली. पण अशा वेळेस एकच प्रश्न मी मनाला विचारायचे की जर तुला हरायचं होतं ना, जर तुला पराभव स्वीकारायचा होता ना, तर तुझ्या आई बापाला स्वप्न दाखवण्याचा तुला कोणी अधिकार दिला? फक्त आणि फक्त ह्या एका प्रश्नावरती मन सुन्न व्हायचं. मागचा केलेला सगळा संघर्ष आठवायचा, झालेला वेळोवेळी अपमान आठवायचा, आणि पुन्हा नव्याने पेटून उठायचे, पुन्हा पुन्हा अभ्यास करायचे. ही गोष्ट आणि एक माझा गुरुमंत्र आहे मित्रांनो की आपल्यापेक्षा कुठलाच प्रॉब्लेमला मोठं नाही होऊन द्यायचं आयुष्यात कधी, तो इतकाच ठेवायचा. आपल्या उंचीपेक्षा तो इतकाच राहिला पाहिजे. आणि ह्या गोष्टीमुळे मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये टिकून राहिले. खरं तर लग्नानंतर मी 3 मुख्य परीक्षा दिल्या. खूप वेळा हतबल व्हायचा, असं वाटायचं MPSC सोडून द्यावी. पण जेव्हा जेव्हा विचार केला ना MPSC सोडून द्यायची, तर तेव्हा एक गोष्ट मी एक्सपिरियन्स केली की एक वेळ दारू सुटेल पण MPSC सुटत नाही. हो, तुम्ही जितके MPSC पासून लांब पळणार तितके MPSC जोरात तुमच्या मागे धावत असते. त्यामुळे मी ठरवलं होतं की इथून आता काहीतरी घेऊनच जायचं. 2021ची क्लर्कची माझ्या हातातून पोस्ट गेली, तेव्हा मी खूप निराश झाली होती. आणि तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला आधार दिला. ते मला एकच गोष्ट बोलले की तुझा हात आहे ना म्हणे, कीबोर्ड वाजवायला नाही तयार झालाय, तो बंदुकीचा ट्रिगर दाबायला तयार झालाय. आणि ह्या फक्त एका वाक्यावरती त्यांनी मला 2022च्या PSI परीक्षेसाठी त्यांनी तयार केलं. 2022ची PSIची परीक्षा ही माझ्या अस्तित्वासाठी खूप खूप महत्त्वाची होती. त्याचं कारण असं होतं की लहानपणापासून माझं अकॅडमिक चांगलं होतं, त्यामुळे लोकांच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या. महत्त्वाचे वर्ष मी आयुष्यातले खर्चून बसले होते. वाढतं वय होतं, लग्न झालेलं होतं, वाढत्या जबाबदाऱ्या होत्या, आणि आता रिकाम्या हाताने परत जाणं शक्य नव्हतं मला. अशा या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये मला माझ्या आयुष्याला, माझ्या परीक्षांच्या काळाला मिडास टच लाभला. तो MPSCच्या महाभारतातील कृष्ण म्हणता येईल असे आपले सगळ्यांचे लाडके उमेश कुदळे सर. मी ठामपणे एक वाक्य बोलू इच्छिते की लाखो अर्जुन आले आणि लाखो अर्जुन येतील, पण कृष्ण हा एकच होता आणि तो कायम एकच राहील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सरांसाठी. सरांना कृष्णाची उपमा देण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे आपले सर मार्क पाहून विद्यार्थी जवळ नाही करत, ते अतिशय शून्यापासून विद्यार्थी वर शिखरापर्यंत घेऊन जातात. ही गोष्ट मला फक्त रयतमध्ये दिसली, कारण आले मला काय अनुभव. ते सर सगळ्यांना समान न्याय देतात. तुमच्या यशामध्ये कुठला अडथळा येतोय सर तुम्हाला परखडपणे सांगतात. वेळ आली तर कानही गरम करतात, तीही तयारी ठेवा तुम्ही. आणि हे सगळं रयतमध्येच होतं. त्याचं कारण असं आहे की रयतमध्ये विद्यार्थी ही ते टॉप प्रायोरिटीला ठेवलं जात आहे. आणि माझ्या तरी बघण्यात पैशाअभावी परत गेलेला विद्यार्थी मी रयतमधून गेलेला बघितला नाही. ही गोष्ट मला खूप भावते आणि तीच गोष्ट मला रयतला जोडून ठेवते. मित्रांनो, 1 रुपयामध्ये बॅच घ्यायला, फ्रीमध्ये मॉक घ्यायला आणि फ्रीमध्ये मुलांचं काउन्सिलिंग करायला रक्तामध्ये कर्मवीरांचंच रक्त लागतं. आणि हीच गोष्ट सरांना युनिक बनवत असते. माझ्या 4ही टप्प्यांमध्ये मला कुदळे सरांचा खूप सपोर्ट लाभला. म्हणजे ग्राउंडच्या वेळेस सुद्धा सर मला टार्गेट द्यायचे, मॅडम आता एवढे मार्क झाले, आता पुढच्या 10 वाढले पाहिजे, आणखी पुढच्या 10 वाढले पाहिजे. अशा 76 मार्कावरती सरांनी मला नेऊन ठेवलं, माझं ग्राउंड क्लिअर करून घेतलं.
त्यानंतर इंटरव्ह्यूची सरांनी माझी पूर्ण भीती काढली आणि मला 25 मार्क आज सरांमुळेच लाभले, ही गोष्ट मी अभिमानाने सगळ्यांसमोर सांगते. रिसेंटली सरांचं एक रील व्हायरल झालेलं, त्याचा उल्लेख आत्ता झाला की अंगावरच्या हळदीपेक्षा अंगावरचा गुलाल हा जास्त उठून दिसतो. पण माझ्या बाबतीत मी थोडंसं वाक्य मॉडिफाय करू इच्छिते सर, की हळदीच्या बॅकग्राऊंडने माझ्यावर गुलाल हा जास्त उठून दिसला. त्याचं कारण म्हणजे मला लग्नानंतर पोस्ट मिळाली. ते जे रडगाणं असतं ना मुलींचं, आता माझं लग्न झालं, घरातल्यांनी लावून दिलं असेल किंवा यांच्या मनाने झालं असेल, आता मी संपले, आता मी काही नाही करू शकत, तर त्याला कलाटणी देण्यासाठी तुम्ही जबाबदार राहणार आहे. कारण आयुष्य म्हणजे चॉईसेसनी बनतं आपल्या. तुम्ही काय करता हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे रडणं गागणं सोडून द्यायचं. लग्न म्हणजे आयुष्याचं वाटोळं होणं नसतं, तर अजून जास्त माणसं तुमच्यावर प्रेम करणारे तुमच्या आयुष्यात आलेले असतात आणि त्यांची ऊर्जा घेऊन पुढे जायचं असतं. येथे जमलेल्या भावी अधिकाऱ्यांना जाता जाता मी एकच गोष्ट सांगेल की स्टोरी प्रत्येकाची असते मित्रांनो, इथे जमलेल्या प्रत्येकाची, पण पिक्चर त्याचाच रिलीज होतो जो यशस्वी होतो. त्यामुळे अतिप्रचंड कष्ट करा. आपल्या आई वडिलांना आपल्या नावाने ओळखलं जावं, या गोष्टीची तरतूद करून ठेवा. पुढील यश हे तुमचंच आहे. तुमच्याही डोक्यावरती रयतचा मानाचा फेटा येवो ही तुम्हाला सगळ्यांना मी सदिच्छा देते. तसेच माझ्या ह्या संपूर्ण प्रवासामध्ये मला माझ्या कुटुंबियांची म्हणजे माझे आईवडील, माझा भाऊ, माझे सासू सासरे, माझे पती, माझ्या काही मैत्रिणी, या सगळ्यांची मला साथ लाभली. माझ्या गुरूंची मला साथ लाभली. मी माझे हे PSI उपनिरीक्षक पद हे त्यांच्या चरणी मी अर्पण करते. तुम्हा सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, वंदे मातरम.